छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती करून घेणार आहोत, BSc नर्सिंग बद्दल माहिती करणार आहोत. तर त्याच्यामध्ये जे सर्वात माहिती एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तुम्ही महाराष्ट्राची BSc नर्सिंगची एक्झाम दिलेली पाहिजेत आणि तुम्ही 12th मध्ये PCB मध्ये प्लस इंग्लिश असे तुमचे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश एवढे मिळून तुमचे सब्जेक्ट पाहिजेत. त्याच्यामध्ये जर तुमची जनरल कॅटेगरी असेल तर तुम्हाला PCB मध्ये 135 मार्क पाहिजेत. जर तुमची दुसरी कॅटेगरी असेल तर तुम्हाला 120 मार्क पाहिजेत आणि PW जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 120 मार्क पाहिजेत. आता त्याच्यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागतील तुम्हाला ऍप्लिकेशन साठी याच्याबद्दल माहिती घेऊया. सुरुवातीचं जर सांगायला झालं तर मॅन्डेटरी डॉक्युमेंट प्रत्येक कॅन्डिडेटला लागणार, म्हणजे तुमची कोणती पण कॅटेगरी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स लागणार. ऍप्लिकेशन फॉर्म लागणार तुम्हाला CET चं. ऍडमिट कार्ड लागणार, म्हणजे तुमचं जे काही हे होतं हॉल तिकीट ते पण लागणार. फोटो आयडी म्हणजे तुमचं आधार कार्ड लागणार. फोटो आयडी असले पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ID प्रूफ म्हणून लागणार किंवा पासपोर्ट पण चालते. MSCIT 2024 चा रिझल्ट डाउनलोड कॉपी. नॅशनॅलिटी प्रूफ म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी पासपोर्ट असला तर पासपोर्ट, आणि जर तुम्ही 12वीचं जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इंडियन ते तर तुम्हाला चालते. एज प्रूफ साठी SSC सर्टिफिकेट आपण त्याला सनद म्हणतो, ती एक लागते आणि व्हॅलिड पासपोर्ट. SSC ची मार्कशीट लागते. SSC चं पासिंग सर्टिफिकेट म्हणजे हेच जे मी म्हणत होतो सनद ते. HSC ची मार्कशीट, HSC चं पासिंग सर्टिफिकेट म्हणजे सनद, म्हणजे 12वीची सनद आणि 12वीच्या मार्क्स. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर याचं जे फॉर्मॅट आहे एनेक्झरियल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कॉन्स्टिट्युशनल जर तुमच्या जवळ रिझर्वेशन कॅटेगरी मध्ये येत असेल तर तुम्हाला हे खालचे डॉक्युमेंट लागतील. कास्ट सर्टिफिकेट लागल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागल जे तुमचं आहे ते NT कॅटेगरी साठी जे काही नॉन क्रिमिनल आहे आणि त्याची व्हॅलिडिटी 31/5/2025 म्हणजे यावर्षी 31/5/2026 पर्यंत पाहिजेत, कारण की हे गेल्या वर्षीच्या याच्यामधून मी सांगत आहे. आणि डिफेन्स कॅटेगरी वाल्याने डिफेन्स सर्टिफिकेट लागणार. स्पेशल रिझर्वेशन जर असलं डिफेन्स कॅटेगरी त्याला डिफेन्स कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागतं. पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही हँडिकॅप असला तुम्हाला हँडिकॅपचं एक सर्टिफिकेट लागतं, आणि ऑर्फन सर्टिफिकेट ऑर्फन असला तर ऑर्फनचं एक सर्टिफिकेट लागतं. आणि रिलिजियस मायनॉरिटी असेल तर तुमची रिलिजनचं सर्टिफिकेट लागतं. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट शो म्हणजे ते तुमचे काय TC आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसलं पाहिजे की तुमचं तुम्ही मायनॉरिटी मध्ये बिलॉंग करता. आणि गुजराती आणि सिंधी मध्ये पण मायनॉरिटी मध्ये येतात, त्यांचं पण एक वेगळं राहते. आता हे झालं थोडक्यात माहिती. आता आपण बघूया की त्यांची राऊंड प्रोसेस कशी राहते. तर सुरुवातीला तुम्हाला कॉलेज जे आहे ते तुम्हाला प्रेफरन्स द्यावी लागेल ऑनलाईन. पहिल्या सुरुवात तुम्ही फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची मेरिट लिस्ट येईल. मेरिट लिस्ट मध्ये तुमचा रँक येईल, किती यायचा ते म्हणजे स्टेट SML आपण जे म्हणतो त्याचाच तिथे रँक म्हणतात. जे काय तुमचा येईल त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानुसार तुमचा कट ऑफ तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स द्यावी लागणार. कॉलेज प्रेफरन्स दिल्याच्या नंतर कॉलेज प्रेफरन्स द्यायची आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे लिस्ट येईल. तर आता बघूया त्याची प्रोसेस, पुढची प्रोसेस काय राहते. ही एवढी प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. पहिल्यांदा जर तुमचा फर्स्ट राऊंड जर लागला, आता फर्स्ट राऊंडची प्रोसेस काय आहे, कॅन्डिडेटला जर फर्स्ट राऊंड मध्ये जर कॉलेज भेटलं तर तुम्हाला 100% फिक्स जॉईन करणंच आहे, कंपल्सरी तुम्हाला जॉईन करणं. तुम्ही जर जॉईन नाही केलं तर तुम्ही राऊंड मधून पुढे पार्टिसिपेट करू शकत नाही आणि तुम्हाला डिस्क्वालिफाय केले जाते. आणि जर तुम्ही फेलियर टू जॉईन झालं, डिस्क्वालिफिकेशन फ्रॉम द ऑल फ्युचर राऊंड म्हणजे तुम्ही कोणत्याच राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला मस्ट जॉईन होणं आहे कंपल्सरी. सर्च शीट विल ट्रीटेड ॲज अ व्हॅकंट फॉर नेक्स्ट राऊंड. त्याच्यात जर तुम्ही जॉईन नाही केलं तर ती सीट व्हॅकंट धरली जाते पुढच्या राऊंड साठी. कोणकोणते कॅन्डिडेट दुसऱ्या राऊंड साठी एलिजिबल आहेत. कॅन्डिडेट नॉट अलाउटेड सीट और म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटला जर एखादी सीटच भेटली नाही और जॉईन्ड, आणि जर एखाद्या कॅन्डिडेटला सीट भेटली नाही, जे कॅन्डिडेट एखादा जॉईन झालाय, एखाद्याला समजा एखादं कॉलेज भेटलं त्याने जर जॉईन भेटलं BSc नर्सिंगचं जर कॉलेज भेटलं, तुम्ही जर तिथे जॉईन झाले तर तुम्हाला जर सीट भेटली आणि तुम्ही जर स्टेटस रिटेन्शन म्हणजे जर तुम्ही ते स्टेटस रिटेन्शनचा एक फॉर्म राहतो, म्हणजे तुम्ही ते कॉलेज फिक्स नाही केलं, ते जर नाही भरला तर तुम्ही फिक्स नाही ते कॉलेज, फक्त तुम्ही ऍडमिशन घेतलंय तर तुम्ही तुमच्या पुढच्या राऊंड साठी पार्टिसिपेट करू शकता. आणि जर तुम्हाला दुसऱ्या राऊंड साठी तुम्हाला पुन्हा चॉईस फिलिंग करावं लागणार. आता ते कॅन्डिडेट हु डू नॉट जॉईन फिल्ड रजिस्ट्रेशन फॉर्म आणि रिझाईन आफ्टर joining will not eligible for further cap round that may be considered for institutional round if no seat is held. बघा हे काय म्हणाले, जर कॅन्डिडेटनं तुम्ही जर जॉईन नाही केलं किंवा स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर भरला आणि रिझाईन सीट जर केली पहिल्या राऊंड मध्ये, तर तुम्ही इनइलिजिबल आहे, म्हणजे कोणत्या पण कॅप राऊंड मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. पण इन्स्टिट्यूशनल कोटाचे राऊंड जे राहतात त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आता इन्स्टिट्यूशनल कोटाचं काय आपण थोड्या वेळात बोलूया.
आता हे झालं थोडक्यात. म्हणजे तुम्हाला कॉलेज कॉलेज भेटले तुम्हाला कन्फर्म जॉईन करणे, जर तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तुम्हाला जॉईन करूनच अपग्रेड करणे. म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रातले एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस ची जे लिस्ट लागते त्याच्यानुसार याची प्रोसेस नाहीये. आता पीडब्ल्यू सीट कन्व्हर्जेशन काय आहे, जर एखादी पीडब्ल्यू सीट आहे ती जर भरलीच नाही शेवटच्या राऊंड पर्यंत, ते जर विद्यार्थी एखादा भरलाच नाही तर ती कॅटेगरीला त्या त्या कॅटेगरीची त्या कॅटेगरीला रिटर्न केले जाते. आता इन्स्टिट्यूशनल लेवलचं कसं राऊंड होते, वॅकन्सीज जर राहिल्या कॅप राऊंड नंतर इन गव्हर्नमेंट प्रायव्हेट अँड मायनॉरिटी कॉलेज विल बी रिफिल्ड बाय द कॉलेज थ्रू द कॅप राऊंड थ्रू. मग ते कॉलेज भरतं, कॉलेजला तुम्हाला ऍप्लिकेशन द्यावं लागणार, मग कॉलेजनुसार ते कॅप राऊंड थ्रू भरले जाते. ओनली कॅन्डिडेट नॉट, म्हणजे ज्या कॅन्डिडेटला कॉलेज भेटलं नाही आतापर्यंत तेच एलिजिबल राहतील, दुसरे कॅन्डिडेट नाही. ज्यांना कॉलेज भेटले ते एलिजिबल नसतं त्या प्रोसेससाठी. आणि लिस्ट ऑफ एलिजिबल हा, आणि जी काही लिस्ट आहे एलिजिबल कॅन्डिडेटची ती MSCITच्या वेबसाईटवर येऊन जाते, त्याच्यानंतर ती प्रोसेस सुरू होते. ही इन्स्टिट्यूशनल कोटाबद्दल हे झालं थोडक्यात माहिती, की राऊंड BSc नर्सिंग की डॉक्युमेंट काय काय लागतात, राऊंड प्रोसेस कशी आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की याचा कट ऑफ किती आहे, कॉलेज किती आहेत, या सर्वांची माहिती व्यवस्थितरित्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही जरी शंका असतील किंवा डाऊट असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. जर तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य ते आन्सर भेटले जाईल. धन्यवाद.